राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांना मोठा धक्का आहे। नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्यावर दाखल असलेला अविश्वास ठराव मंजूर झाला आहे। 18 पैकी 15 संचालकांनी आणला होता देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव। हात खाली करा, हात खाली करा, हात खाली करा। इथं शेतकऱ्यांसाठी कुठलीही सुविधा नाही। आगामी असताना 31 महिने मी सभापती राहिलो, पण तेवढ्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांना न्याय दिला, सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न व्यापाऱ्यांना दिला। स्वतःची मालकीची मार्केट कमिटी अशा पद्धतीनं ते वावरत होते, वागत होते। त्यामुळं सगळ्यांचाच संताप त्याच्या विरुद्ध व्यक्त झाला की बा आपण एवढं 4 तालुक्यातून निवडून आलेले आणि इथं जर आपल्याला लोकांना काय न्याय देता येत नसेल तर मग काय गरज आहे त्या संचालक पदाची? हे ते न्याय देत नसेल म्हणजे सगळ्यांनी ठरवलं आणि त्या माध्यमातून हा अविश्वास ठराव दाखल करण्याची पाळी आली। निर्णय असा झाला का सभापतीवरचा अविश्वास ठराव मंजूर झाला। 15-0 तो अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे। मग आता नवीन मार्केट कमिटी नवीन आता DDR साहेब त्याचं अजिंठा काढतील, नवीन सभापतीची निवड होईल, त्यावेळेस योग्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।